नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.4 चे एक्झाम्पल्स. काय दिलाय बघा बोर्डवर, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. इथे आपल्याला दोन इक्वेशन दिले आहे, 2/x -3/y = 15 आणि दुसरा इक्वेशन आहे आपल्याकडे 8/x + 5/y = 77. आता इथे लक्ष द्या, हे दोन्ही इक्वेशन कसे आहे, आपले नॉन लिनियर इक्वेशन आहे. मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण शिकलो की नॉन लिनियर इक्वेशनला आपण काय करूया, पहिले कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन मध्ये आणि त्यानंतर काय करूया, x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर इथे लक्ष द्या, याचं सोल्युशन लिहू आपण. काय इक्वेशन आपल्याकडे 2/x -3/y = 15. बघा ह्या इक्वेशनला मी काय करतोय, इथे लिहितोय 2 × 1/x. हा टर्मला मी काय केलं, हा फॉर्म मध्ये लिहितोय 2 × 1/x. यांचं दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर हाच टर्म भेटणार आपल्याला. याच प्रकारे हा जो फ्रॅक्शन फॉर्म आहे 3 × याला काय लिहितो मी 1/y. हा दोघांचं मल्टिप्लिकेशन केला तर हाच टर्म आपल्याला भेटणार = 15. याला मी इक्वेशन नंबर 1 देतो सध्या. आणि त्याच प्रकारे सेकंड इक्वेशन जो आहे त्यालाही ह्याच फॉर्म मध्ये लिहितोय मी. काय आहे इक्वेशन तो आपला 8/x + 5/y = 77. हा इक्वेशनला ह्याच फॉर्म मध्ये लिहितोय मी. बघा काय करतोय, 8 × 1/x दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे, हाच टर्म देणार, प्लस 5 × 1/y हा दोघांचं मल्टिप्लिकेशन सुद्धा हाच फॉर्म देणार आपल्याला = 77. इक्वेशन नंबर 2. आता इथे काय करतोय आपण, 1/x इथे पण दिसतोय, 1/x इथे सुद्धा दिसतोय. दोन्ही इक्वेशन मध्ये 1/x आहे, दोन्ही इक्वेशन मध्ये 1/y आहे. ते यांच्याऐवजी काय करू आपण, एक नवीन व्हेरिएबल काय करूया, सबस्टिट्यूट करूया, तिथे मांडणी करूया आणि ह्या नॉन लिनियर इक्वेशनला लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करूया. चला लक्ष द्या, काय करतो मी, लेट अज्युम करतो, लेट 1/x = काय म्हणतो मी, m मांडतोय, अँड 1/y च्या ऐवजी काय म्हणतोय मी, n. इन इक्वेशन नंबर 1 and 2, इक्वेशन 2 वी गेट, आपण जेव्हा 1/x ऐवजी m मांडूया आणि 1/y च्या ऐवजी n मांडूया तर आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटेल. बघूया काय इक्वेशन ते, मांडणी करूया. चला, 2 × 1/x च्या ऐवजी काय म्हणतो मी, m. तर काय भेटतो आपल्याला, 2m - 3 × 1/y च्या ऐवजी काय म्हणतो मी, n. तर काय भेटणार, 3n = 15. हा इक्वेशन झाला आपला थर्ड. याच प्रकारे हा जो सेकंड इक्वेशन आहे यामध्ये आपण मांडणी करूया m ची व्हॅल्यू आणि n ची व्हॅल्यू. काय होणार, 8m + 5n = 77. हा इक्वेशन नंबर झाला आपला 4. ठीक आहे. आता अगोदर काय होते, हे दोन्ही इक्वेशन नॉन लिनियर इक्वेशन होते. आता आपण नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस केले इथे, ते मांडणी केले तर काय झाले, नॉन लिनियर इक्वेशन कन्वर्ट झाले आपले लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये. आता हा लिनियर इक्वेशनला काय करूया आपण, बाय युजिंग एलिमिनेशन मेथडनी सॉल्व्ह करू शकतो. ग्राफिकल मेथड तुम्हाला शिकवलेली आहे, त्या मेथडनी तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता किंवा क्रॅमर्स रूलच्या मेथडनी सुद्धा त्याला आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर आपण एलिमिनेशन मेथड अप्लाय करूया. इथे काय करतोय मी, इक्वेशन 3 ला काय करतोय, मल्टिप्लाय करतोय बाय 4 नी. तर मल्टिप्लाइंग इक्वेशन 3 बाय 4. चला मल्टिप्लाय करूया. 4 × 2 किती होणार, 8m - 4 3 12n = 15 4 किती होणार, 60. हा झाला इक्वेशन नंबर 5. आता लक्ष द्या नीट, इथे 8m आहे, इथे सुद्धा 8m आहे. हे दोन्ही टर्म काय होऊ शकतो, कॅन्सल होऊ शकतो जेव्हा आपण सबट्रॅक्टिंग करूया. इथे काय करतो मी, सबट्रॅक्टिंग करतोय, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम इक्वेशन नंबर 4. चला सबट्रॅक्ट करूया आपण. 8m
प्लस 5n इज इक्वल टू 77. फिफ्थ इक्वेशन सबट्रॅक्ट करूया. 8m मायनस 12n इज इक्वल टू 60. काय करता इथे आपण सबट्रॅक्शन करतोय. सबट्रॅक्शन करताना शिकवलेलं आहे तुम्हाला की काय होतो, साईन चेंज होतो. याचा पॉझिटिव्ह साईन चेंज होणार नेगेटिव्ह मध्ये, हा नेगेटिव्ह साईन चेंज होणार पॉझिटिव्ह मध्ये. ठीक आहे, हा कन्वर्ट झाला पॉझिटिव्ह मध्ये. हा 60चा साईन काय आहे, पॉझिटिव्ह आहे, कन्वर्ट झाला नेगेटिव्ह मध्ये. सबट्रॅक्टिंग करताना आपण काय करतो, साईन चेंज करतोय. आठवा जरा. तर 8m मायनस 8m गेट कॅन्सल. 15n प्लस 12n किती होणार आपले, 17n इज इक्वल टू 77 मायनस 60 किती होणार, 17. तर इथून आपल्याला n ची व्हॅल्यू भेटणार. n ची व्हॅल्यू काय येणार, देअरफॉर n इज इक्वल टू 17 डिवाइड बाय दिस 17. सो 17 1 टाइम्स, देअरफॉर n इज इक्वल टू 1. आपल्याला n ची व्हॅल्यू भेटलेली आहे. आता हे काय करूया, n ची व्हॅल्यू आपण मांडणी करूया. इक्वेशन 3 मध्ये करा, 4 मध्ये करा किंवा 5 मध्ये करा. ठीक आहे. सबस्टिट्यूट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 मध्ये मांडणी करतोय. इक्वेशन 3 काय बघा आपल्याकडे, 2m मायनस 3n इज इक्वल टू 15. बघा हा n च्या ऐवजी मी काय करतोय, डायरेक्ट व्हॅल्यूज मांडणी करतोय. काय n ची व्हॅल्यू 1. तर हे काय झालं, 3 1 जा 3. तो 2m मायनस 3 इज इक्वल टू 15. 2m इज इक्वल टू 15. हा 3 ला शिफ्ट करूया, नेगेटिव्ह वाले तिकडे जाऊन काय होणार, पॉझिटिव्ह. 2m इज इक्वल टू 15 प्लस 3 इज 18. तर m चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला, 18 डिवाइड बाय 2 अँड 2 9 जा 18. m इज इक्वल टू किती भेटतो आपल्याला, 9. तर बघा इथे m ची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. n ची व्हॅल्यू पण आहे आपल्याकडे, आता m ची व्हॅल्यू सुद्धा आहे. आता आपण काय करूया, रिप्लेस करूया. 1/x इज इक्वल टू काय होतं आपल्याकडे, m. 1/x. नाव वी नो दॅट 1/x इज इक्वल टू काय आपल्याकडे, m. अँड 1/y इज इक्वल टू काय आहे, n ची व्हॅल्यू आहे. इथे आपण व्हॅल्यूज मांडणी करूया. 1/x इज इक्वल टू m च्या ऐवजी काय ठेवतोय, 9. m ची व्हॅल्यू आली आहे आपल्याकडे, 9 मांडणी करतोय. क्रॉस मल्टिप्लाय करूया. तर काय भेटणार आपल्याला, x इज इक्वल टू, हा x तिकडे जाणार, 9 खाली येणार, तर काय होणार 1/9. बघा x तिकडे गेला मल्टिप्लायला, 9 खाली आला डिवाइडला, तर काय झाला, x इज इक्वल टू 1/9. त्याच प्रकारे 1/y इज इक्वल टू, n ची व्हॅल्यू किती आहे, 1. हा y तिकडे गेला, 1 खाली डिवाइडला आला, तर y चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला, y इज इक्वल टू 1/1. 1/1 मीन्स 1. Therefore the solution of the given equation is x, y किती आहे, 1/9 आणि 1. ठीक आहे, हे होतं तुमचं सोल्युशन. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सेकंड क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इज इक्वल टू 4. आणि सेकंड इक्वेशन आहे आपल्याकडे 15/x प्लस y मायनस 5/x मायनस y इज इक्वल टू -2. आता हे दोन्ही इक्वेशन कसे आपले नॉन लिनियर इक्वेशन आहे. सर्वप्रथम आपण काय करूया, याला कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन मध्ये आणि त्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू काढूया. चला याचं सोल्युशन लिहू आपण. काय इक्वेशन आपल्याकडे, 10/x प्लस y प्लस 2/x मायनस y इज इक्वल टू 4. ठीक आहे, याला बघा मी हा फॉर्म मध्ये लिहितोय, 10 × 1/x प्लस y. बघा ह्या फॉर्म मध्ये लिहिलं मी याला. जर ह्या दोघांना मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काय भेटणार, हा टर्म भेटणार आहे 10 × 1 10/x प्लस y, हा टर्म भेटेल. प्लस याला मी लिहू शकतो 2 × 1/x मायनस y, हा फॉर्म मध्ये. ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन
हाच टर्म आपल्याला देणार आहे, इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय मी. सेकंड इक्वेशन काय आपल्याकडे, 15/x + y मायनस 5/x - y इज इक्वल टू -2. हा इक्वेशनला सुद्धा आपण ह्या फॉर्ममध्ये लिहूया. चला, 15 इंटू मी लिहू शकतो याला 1/x + y. हा दोघांचा मल्टिप्लिकेशन काय देणार, हाच टर्म देणार, मायनस 5 इंटू 1/x - y इज इक्वल टू -2. इक्वेशन नंबर 2. आता आपण ह्या इक्वेशनला ह्या फॉर्ममध्ये का लिहितो, एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करण्यासाठी. नवीन व्हेरिएबल यात टाकला तर हा नॉन लिनियर इक्वेशन काय होणार, आपल्याला लिनियर इक्वेशन भेटणार. ठीक आहे, तर आपण काय करूया, लेट करून अज्युम करूया. लेट बघा इथे 1/x + y इथे आहे, 1/x + y इथे सुद्धा आहे, 1/x - y इथे सुद्धा 1/x - y. तर लेट अज्युम करूया 1/x + y च्या ऐवजी काय मांडणी करतो मी, m. तुम्ही दुसरा कुठलाही व्हेरिएबल घेऊ शकता x आणि y सोडून. अँड 1/x - y च्या ऐवजी काय ठेवतो मी, n व्हॅल्यू ठेवतोय. इन इक्वेशन नंबर 1 अँड इक्वेशन नंबर 2 मध्ये काय भेटतं आपल्याला, वी गेट न्यू इक्वेशन्स. आपल्याला नवीन इक्वेशन्स भेटणार. काय भेटणार, चला मांडणी करूया. 10 इंटू 1/x + y च्या ऐवजी काय ठेवतो मी, m. काय भेटणार इथे, 10m प्लस 2 1/x - y च्या ऐवजी काय ठेवतो मी, n. तर काय भेटणार, 2n इज इक्वल टू 4. हा झाला इक्वेशन नंबर 3. सेकंड इक्वेशन मध्ये मांडणी करा. 15m - 5n इज इक्वल टू -2. बघा इथे काय मांडणी केलं मी, m. तर 15m झालेला आहे, -5 1/x - y च्या ऐवजी काय ठेवलं मी, n. तर काय झालं, 5n इज इक्वल टू -2. हा झाला इक्वेशन नंबर 4. आता आपण काय करूया, इलिमिनेशन मेथडनी वापरूया याला. इलिमिनेशन मेथड वापरा या क्रॅमर रूल वापरा तुम्ही. इथे जे तुम्हाला सोयीची वाटेल मेथड ते आपण वापरू शकतो इथे. ठीक आहे, तर हे दोन इक्वेशन आपल्याला भेटलेलं आहे. काय करूया आपण, इक्वेशन हा जो इक्वेशन दिलेला आहे 3 याला मी काय करतो, 5 ने मल्टिप्लाय करतो. इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करतो. ठीक आहे, ह्या इक्वेशनला काय करतो मी, मल्टिप्लाय बाय 5. ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय करतो बाय 2. सो मल्टिप्लाइंग इक्वेशन नंबर 3 बाय 5 अँड इक्वेशन नंबर 4 बाय 2. चला मल्टिप्लाय करूया. 5 10 जा किती होणार, 50m प्लस 5 2 जा 10n इज इक्वल टू 5 4 जा 20. तर इक्वेशन 3 पासून आपण एक नवीन इक्वेशन तयार केलं आहे, याला इक्वेशन नंबर 5 देतोय. इक्वेशन 4 ला 2 ने मल्टिप्लाय करूया. चला मल्टिप्लाय करा. 2 इंटू 15 15 2 जा 30m मायनस 5 2 जा 10n इज इक्वल टू 2 2 जा 4 मायनस आहे म्हणून -4. हा इक्वेशन नंबर 6 झालेला आहे. आता काय करूया, दोन्ही इक्वेशनला मी ऍड करतोय. ऍडिंग केल्यानं काय होणार, हा जो टर्म आहे हा काय होणार, इलिमिनेट होणार. सो बाय ऍडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन नंबर 6 ऍड करूया. तर काय होतो बघा, 50m प्लस 10n इज इक्वल टू 20, 30m मायनस 10n इज इक्वल टू -4. ऍड करतोय. ऍड केल्याने कुठला साइन बदलत नाही. इथे -10n प्लस 10n गेट कॅन्सल. काय होतं बघा, 50 प्लस 30 किती होणार, 80m इज इक्वल टू 20 मायनस 4 किती झाले आपले 16. आता इथे आपण m चा व्हॅल्यू काढूया. m चा व्हॅल्यू किती निघतो बघा इथे
एमचा व्हॅल्यू काढूया. एम इज इक्वल टू किती येणार आपलं 16 डिवाइड बाय दिस 80. 16च्या टेबलमध्ये जातो 16 1 जा अँड 16 5 जा 80. तर एमचा व्हॅल्यू किती आला बघा. एम इज इक्वल टू 1/5. हा झाला एमचा व्हॅल्यू. आता ह्या एमचा व्हॅल्यू काय करूया आपण मांडणी करूया इक्वेशन 3 मध्ये किंवा 4 मध्ये. सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 1/5 इन इक्वेशन नंबर 3 मध्ये मांडणी करतो मी. तर इक्वेशन 3 काय आपल्याकडे बघा 10m प्लस 2n इज इक्वल टू 4. m ची व्हॅल्यू मांडणी करताय बघा. हा m ला काढत आहे आणि याच्याऐवजी काय ठेवताय मी 1/5. काय ठेवताय मी 1/5. ठीक आहे. हा 5 नी काय होणार. हा 10 कॅन्सल होणार. 5 1 जा 5 2 जा किती उरतात इथे 2 प्लस 2n इज इक्वल टू 4. 2 ला शिफ्ट करूया आपण 4 कडे. तर पॉझिटिव्ह वाला तिकडे जाऊन काय होणार निगेटिव्ह. तर 2n इज इक्वल टू 4 मायनस 2. n इज इक्वल टू किती होणार 2n इज इक्वल टू किती होणार 2. n चा व्हॅल्यू किती भेटणार आपल्याला 2/2 मीन्स n इज इक्वल टू 1. तर हा भेटला आपल्याला n चा व्हॅल्यू. आता काय करूया आपण काय मानलं होतं इथे लेट 1/x प्लस y इज इक्वल टू m. इथे आपण m चा व्हॅल्यू आणि n चा व्हॅल्यू मांडणी करूया. नाव रिप्लेस करूया आपण 1/x प्लस y इज इक्वल टू m आपल्याला माहित आहे आणि 1/x मायनस y इज इक्वल टू n आपण हे मानलेलं होतं. आता इथे काय करूया m ची आणि n ची व्हॅल्यू मांडणी करूया. m ची व्हॅल्यू मांडणी करा 1/x प्लस y इज इक्वल टू 1/5 मांडणी केलाय. क्रॉस मल्टिप्लाय करूया 5 ला 1 सोबत आणि हा होल टर्मला 1 सोबत मल्टिप्लाय करूया. तर काय भेटणार आपल्याला देअरफॉर मी सरळ लिहितो याला x प्लस y इज इक्वल टू 5. हा एक नवीन इक्वेशन तयार झाला आपल्याकडे. याला इक्वेशन नंबर मी काय करतोय 7 करून देतोय. हा आपला इक्वेशन नंबर 7. इथे 1/x मायनस y इज इक्वल टू n चा व्हॅल्यू किती आहे आपल्याकडे 1. क्रॉस मल्टिप्लाय केलं तर काय होणार देअरफॉर x मायनस y इज इक्वल टू किती भेटणार आपल्याला 1. हा इक्वेशन नंबर झाला 8. आता बघा इक्वेशन 7 आणि 8 पासून आपण काय करूया x आणि y ची व्हॅल्यू तयार करूया. काय करतो मी इथे ऍडिंग करतोय. ऍडिंग इक्वेशन 7 अँड इक्वेशन नंबर 8 ऍड करूया. x प्लस y इज इक्वल टू 5 अँड x मायनस y इज इक्वल टू 1 ऍड करतोय. काय होणार इथे y गेट कॅन्सल. किती उरतात तिथे 2x इज इक्वल टू 6. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार x चा व्हॅल्यू 6 डिवाइड बाय 2 मीन्स 3 जा x इज इक्वल टू 3. x चा व्हॅल्यू भेटलेला आपल्याला. याच प्रकारे आपण काय करूया y चा व्हॅल्यू करूया. y चा व्हॅल्यू काय करतो मी इथे काढण्यासाठी हा x चा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतो. आयदर इक्वेशन नंबर 7 मध्ये करा किंवा 8 मध्ये करा. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 3 इन इक्वेशन नंबर 7 मध्ये मांडणी करतो. 7 काय इक्वेशन x प्लस y इज इक्वल टू 5. बघा x चा व्हॅल्यू डायरेक्ट मांडणी करतो मी इथे. काय मांडणी करतोय 3 ला तिकडे घेऊन जाऊ शिफ्ट करूया. तर काय होणार y इज इक्वल टू 5 मायनस 3. सो y इज इक्वल टू 2. बघा x चा आणि y चा व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेला आहे. देअरफॉर काय लिहिणार आपण सोल्युशन. देअरफॉर द सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन इज एक्स वाय. काय सोल्युशन आले आपल्याकडे 3 आणि 2. ठीक आहे. पॉज द व्हिडिओ अँड नोट डाऊन. तर विद्यार्थी मित्रांनो आपला पुढचा क्वेश्चन बघा काय दिलेला आहे. थर्ड क्वेश्चन 27/x मायनस 2 प्लस 31/y प्लस 3 इज इक्वल टू 85. आणि दुसरा इक्वेशन आपल्याला दिला आहे 31/x मायनस 2 प्लस 27/y प्लस 3 इज इक्वल टू 89. आता हे दोन्ही कसे आहे नॉन लिनियर इक्वेशन आहे. परत यांना आपण कन्वर्ट करूया.
लिनियर इक्वेशन मध्ये आणि दॅन एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढूया. चला याचं सोल्युशन लिहू आपण. काय पहिला इक्वेशन आपल्याकडे 27/x-2 प्लस 31/y+3 इज इक्वल टू 85. हा इक्वेशनला मी असं लिहू शकतो, याला हा टर्मला बघा मी लिहू शकतो असा 27 × 1/x-2 ह्या फॉर्म मध्ये. दोघांचा मल्टिप्लिकेशन ऑब्विसली हाच टर्म भेटणार आपल्याला, ठीक आहे, प्लस 31 × 1/y+3 इज इक्वल टू 85. याला इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. सेकंड जो इक्वेशन आहे त्याला देखील ह्या फॉर्म मध्ये लिहूया आपण. 31/x-2 प्लस 27/y+3 इज इक्वल टू 89. चला लिहूला ह्या इक्वेशनला आपण ह्या फॉर्म मध्ये लिहू आपण. 31 × 1/x-2 प्लस 27 × 1/y+3 इज इक्वल टू 89. हा इक्वेशन नंबर काय झाला आपला 2 तयार झालेला आहे. आता काय करूया, हा दोन्ही इक्वेशन मध्ये 1/x-2 1/x-2 दिसतोय, याला आपण कुठला एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करूया आणि 1/x+3 सॉरी 1/y+3 1/y+3 ला काय करूया एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करूया ते. सो लेट मी अज्युम करतो इथे लेट 1/x-2 इज इक्वल टू m कन्सिडर करून घेतोय आणि 1/y+3 ला मी n कन्सिडर करतोय इन इक्वेशन नंबर 1 and 2. इक्वेशन 2 वी गेट आपल्याला एक नवीन इक्वेशन भेटेल, आपल्याला दोन नवीन इक्वेशन भेटेल, ठीक आहे. तर हा नॉन लिनियर इक्वेशनला आपण कन्वर्ट करतो आता लिनियर इक्वेशन फॉर्म मध्ये. चला करूया. 27 1/x-2 च्या ऐवजी काय देतो मी m 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. हा झाला आपला इक्वेशन नंबर 3. आणि सेकंड इक्वेशनला पण आपण कन्वर्ट करूया लिनियर इक्वेशन मध्ये. काय होणार 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. हा इक्वेशन नंबर झाला 4, ठीक आहे. आता इथे नीट लक्ष द्या, हा अशा प्रकारचे क्वेश्चन आपण एक्सरसाइज मध्ये केले होते. फर्स्ट एक्सरसाइज मध्ये काय होता इथे बघा, m चा कोएफिशियंट, हा m चा कोएफिशियंट इथे हा सेकंड इक्वेशन मध्ये n चा कोएफिशियंट आहे आणि इथे n चा जो कोएफिशियंट आहे 31 इथे m चा कोएफिशियंट आहे. कोएफिशियंट इंटरचेंज झालेले आहे. आपण याला स्पेशल काइंड ऑफ क्वेश्चन म्हटलं होतं. यांना सॉल्व्ह करण्याची पद्धत थोडीशी वेगळी घेतली होती. काय केलं, एकदा ऍड इक्वेशन केलं, एकदा सबट्रॅक्ट केलं. ऍड केल्याने काय होणार, एक नवीन इक्वेशन तयार करूया, सबट्रॅक्ट करून एक नवीन इक्वेशन तयार करूया आणि त्यानंतर m आणि n ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया, ठीक आहे. चला काय करूया, पहिले सर्वप्रथम ऍडिंग करूया. ऍडिंग इक्वेशन नंबर 3 अँड इक्वेशन नंबर 4 ऍड करतोय. काय होणार बघा, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. दुसरा इक्वेशन काय आपला बघा, 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. काय करतोय, यांना दोघांना ऍड करतोय आपण. चला ऍड करताना साइन चेंज होणार नाही. चला ऍड करूया. किती होणार इथे, 7 + 1 इज 8 अँड दिस इज 5. 58m प्लस 58n इज इक्वल टू 9 + 5 इज 14. 4 कॅरी 1 16 17 174. ठीक आहे. किती आलं, 58m प्लस 58n इज इक्वल टू 174. ठीक आहे. यांना आपण काय करूया, डिवाइड करूया. 58च्या टेबलनी चालला जाईल इथे. डिवाइडिंग बोथ साइड बाय, डिवाइडिंग बोथ साइड बाय 58 दोन्ही साइडला काय करतो आपण, 58 ने डिवाइड करतोय. तर बघा 58 वन जा, बघा इथे 58m डिवाइड बाय 58
प्लस 58n डिवाइड बाय 58 इज इक्वल टू 174 डिवाइड बाय 58. काय होणार 58 कॅन्सल, 58 गेट कॅन्सल. 58 किती टाइम्स जाणार, 8 त्रिक 24, 3 टाइम्स. किती टाइम जाणार, 3 टाइम्स. 58 3 जा. सो काय आला इक्वेशन आपल्याकडे, m प्लस n इज इक्वल टू 3. हा झाला इक्वेशन नंबर आपला 5. ठीक आहे, इक्वेशन नंबर 5 तयार करून घेतलेलं आपण. याच प्रकारे आपण काय करूया, आता एकदा ऍड केलं, एकदा आपण काय करूया, ह्या दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करूया. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 4 फ्रॉम इक्वेशन 3. बघा 4 ला 3 मधून काय करतो, सबट्रॅक्ट करतोय. चला करूया. 27m प्लस 31n इज इक्वल टू 85. 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. काय करतोय आपण इथे, सबट्रॅक्शन. सबट्रॅक्शन केल्याने काय होतो, साइन चेंज होतो. पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह, पॉझिटिव्ह टर्न्स टू नेगेटिव्ह. चला सबट्रॅक्ट करूया. किती उरतं बघा, 27 मायनस 31 किती उरतात, -4m. इथे एक सुद्धा किती उरणार, -4n इज इक्वल टू 85 मायनस 89 किती उरतात इथे, -4. ठीक आहे, आता आपण काय करूया, डिवाइड करूया. बोथ साइड बाय -4 ने डिवाइड करून देतो मी. सॉरी, इथे काय येणार, प्लस 4n येणार. ठीक आहे, डिवाइडिंग बोथ साइड बाय, डिवाइडिंग बोथ साइड बाय काय करतो मी, 4 ने डिवाइड करतोय. तर 4 ने डिवाइड केलं तर काय होणार आहे इक्वेशन, -m प्लस n इज इक्वल टू -1. इक्वेशन नंबर 6. बघा याला बोथ साइड डिवाइड केलं. मी आता परत ही स्टेप लिहिलेली नाही आहे, डायरेक्ट डिवाइड केलं. 4 ने डिवाइड केलं तर काय झालं, -m प्लस n आणि 4 1 जा 4 मीन्स -1. आता काय दिसतो इथे, ॲडिंग केल्याने m आणि m गेट कॅन्सल होऊ शकतो. तर आपण काय करूया, ॲडिंग करूया. ॲडिंग इक्वेशन 5 अँड इक्वेशन नंबर 6. काय इक्वेशन 5, m प्लस n इज इक्वल टू 3 आणि -m प्लस n इज इक्वल टू -1. ॲड करतोय तर काय होणार, -m प्लस m गेट कॅन्सल. किती उरतात इथे, 2n इज इक्वल टू 2. तर nचा व्हॅल्यू किती भेटला आपल्याला, therefore n इज इक्वल टू 2/2. n इज इक्वल टू therefore n इज इक्वल टू 2/2. therefore n इज इक्वल टू 1. n चा व्हॅल्यू आपल्याला भेटलेला आहे इथे. आता हा व्हॅल्यू काय करूया, आपण मांडणी करूया. आयदर इक्वेशन 1 करा, 2 करा, सॉरी आयदर इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये मांडणी करूया. सॉरी आयदर इक्वेशन काय करूया, इक्वेशन 5 मध्ये मांडणी करूया. इक्वेशन 5 काय दिसतो आपल्याला, सगळ्यात छोटा इक्वेशन दिसतोय. मांडणी करूया. सबस्टिट्यूट n इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5. काय आहे, m प्लस n इज इक्वल टू 3. बघा इथे कसली व्हॅल्यू ठेवतो मी, n ची व्हॅल्यू मांडणी करतोय. डायरेक्ट मी मांडणी करतोय. इथे n ची व्हॅल्यू काय ठेवली मी, 1 तिकडे शिफ्ट करूया. तर m इज इक्वल टू काय झालं, 3 -1. तर m, therefore m किती भेटतो आपल्याला, m इज इक्वल टू 2. ही झाली m ची व्हॅल्यू. बट आपल्याला x आणि y ची काढायची आहे. आता काय करूया, आपण ह्या इक्वेशन मध्ये मांडणी करूया. काय इक्वेशन आपल्याकडे, नाव आपल्याकडे काय आहे, 1/x minus 2 इज इक्वल टू m आहे. अँड 1/x minus 2 इज इक्वल टू m आहे. आणि 1/y प्लस 3 इज इक्वल टू n आहे. ठीक आहे, हे दोन इक्वेशन आपल्याकडे तिथे दिलेले आहे. चला मांडणी करूया m ची व्हॅल्यू. 1/x minus 2 इज इक्वल टू m ची व्हॅल्यू किती आहे इथे, 2. क्रॉस मल्टिप्लाय करूया आपण इथे, याला क्रॉस मल्टिप्लाय करूया.
हा होल टर्म तिकडे मल्टिप्लायला घेऊन जातो आणि 2ला इकडे घेऊन येतो, तर काय होणार 1/2 इज इक्वल टू एक्स मायनस 2. ठीक आहे. हा 2ला -2ला शिफ्ट करतो लेफ्ट साईडला, तर नेगेटिव्हला तिकडे येऊन काय होणार पॉझिटिव्ह होणार, तर काय होणार 1/2 प्लस 2 इज इक्वल टू एक्स. देअरफॉर मी एक्स इज इक्वल टू लिहितोय. बघा याचा खाली काही नाही तर 1 घेतोय, अजून क्रॉस मल्टिप्लाय केलं तर किती येणार 1 1 जा 1, 2 2 जा 4 अपॉन 2 1 जा 2. बघा क्रॉस मल्टिप्लाय कशा केला आपण 1 1 जा 1, 2 2 जा 4 अँड 1 1 जा 1. तर आन्सर किती आला आपल्या इकडे एक्स इज इक्वल टू 5/2. इथे सुद्धा 1/y प्लस 3 इज इक्वल टू काय आपल्याकडे nचा व्हॅल्यू 1. क्रॉस मल्टिप्लाय करतोय, हा होल टर्म मल्टिप्लाय करतोय, इकडे हा 1 डिवाइडला येणार इथे, तर काय भेटणार आपल्याला 1/1 इज इक्वल टू y प्लस 3. 1/1 म्हणजेच 1 भेटणार इथे. हा 1ला 3ला शिफ्ट करतो लेफ्ट साइड मध्ये, तर काय होणार 1 मायनस 3 इज इक्वल टू y. देअरफॉर y इज इक्वल टू -2. तर हे आपल्याला x आणि y ची व्हॅल्यूज मिळालेली आहे. Therefore, the solution of the given equation is x, y 5/2 and -2. ठीक है. Pause the video and note down. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण इथे आपला शेवटचा क्वेश्चन घेत आहोत. 4th क्वेश्चन बघा काय दिलं इक्वेशन 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. आणि आपल्याला सेकंड इक्वेशन सुद्धा असा दिलेला आहे. हे दोन्ही इक्वेशन काय आपले नॉन लिनियर इक्वेशन आहे. हा नॉन लिनियर इक्वेशनला आपण काय करूया कन्वर्ट करूया सर्वप्रथम लिनियर इक्वेशन मध्ये आणि त्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर चला याचं सोल्युशन लिहू आपण. काय इक्वेशन 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. हा इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतोय. हा जो सेकंड इक्वेशन आहे 1/2x 3x प्लस y मायनस 1/2 इन ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू -1/8. इथे बघा फर्स्ट इक्वेशन मध्ये 1/3x प्लस y आहे आणि सेकंड इक्वेशन मध्ये 1/3x प्लस y आहे. ठीक आहे. यांना आपण काय करूया एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करूया आणि 1/3x मायनस y आणि 1/3x मायनस y ला काय करूया एक नवीन व्हेरिएबल इंट्रोड्यूस करूया याच्याऐवजी. तर लेट मी अज्युम करतोय लेट 1/3x प्लस y च्या ऐवजी काय ठेवतो मी m and 1/3x मायनस y च्या ऐवजी काय ठेवतो मी n. इन बोथ इक्वेशन 1 and equation number 2 we get new equations. नवीन इक्वेशन भेटेल आपल्याला. चला इक्वेशन लिहू आपण. 1/3x प्लस y ला काय लिहितो मी m, तर इथे लिहितोय m प्लस 1/3x मायनस y ला काय लिहितो मी इथे n, तर इथे भेटणार n इज इक्वल टू 3/4. तर हा झाला आपला इक्वेशन नंबर फर्स्ट. हा सेकंड इक्वेशन होता आपला. तर हा इक्वेशन नंबर झाला थर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो आपला शेवटचा क्वेश्चन इथे सॉल्व करतोय. 4th क्वेश्चन बघा एक काय दिलं आपल्याला 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4 आणि आपल्याला सेकंड इक्वेशन सुद्धा अशा प्रकारचा दिलेला आहे. हे दोन्ही इक्वेशन कसे आहे नॉन लिनियर इक्वेशन आहे. यांना आपण सर्वप्रथम काय करूया कन्वर्ट करूया आपल्या लिनियर इक्वेशन मध्ये आणि त्यानंतर x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. तर पहिला इक्वेशन काय आपल्याकडे बघा 1/3x प्लस y प्लस 1/3x मायनस y इज इक्वल टू 3/4. याला इक्वेशन नंबर 1 देतोय.
आणि हा इक्वेशन काय आहे आपला 1/2 इन ब्रॅकेट 3x प्लस वाय मायनस 1/2 इन ब्रॅकेट 3x मायनस वाय इज इक्वल टू -1/8. हा इक्वेशन नंबर 2. इथे काय करतोय मी 1/3x प्लस वाय 1/3x प्लस वाय च्या ऐवजी काय ठेवतो मी m कन्सिडर करतोय. सो लेट वी कन्सिडर 1/3x plus y is equal to m and 1/3x minus y च्या ऐवजी काय ठेवतो मी n ची व्हॅल्यू ठेवतोय. 1/3x minus y is equal to n. In both equation 1 and equation number 2 we get new equation. चला मांडणी करूया. याच्या ऐवजी काय ठेवतो m, तर काय भेटतो आपल्याला m प्लस याच्या ऐवजी काय ठेवतो n इज इक्वल टू 3/4. बघा डिनॉमिनेटरमध्ये हा व्हॅल्यू कसा आला फ्रॅक्शन, डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. आपण काय करूया संपूर्ण इक्वेशनला 4 ने मल्टिप्लाय करूया हा फ्रॅक्शन काढण्यासाठी फक्त. तर मी काय करतो इथे मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 4 ने मल्टिप्लाय करूया. तर 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 4m प्लस 4n इज इक्वल टू याला 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होणार 4 ने मल्टिप्लाय केलं तर 4 गेट कॅन्सल तर काय होणार फक्त 3 इज इक्वल टू 3. ते हा इक्वेशन झाला आपला 3. आता आपण काय करूया हा जो सेकंड इक्वेशन आहे यामध्ये आपण मांडणी करूया m आणि n. तर काय भेटतो आपल्याला बघा इक्वेशन 1/2 बघा 1/2 आणि 1/3x प्लस वाय 1/3x प्लस वायला काय म्हणलं आपण m. तर 1/2m मायनस 1/3x मायनस वायला काय म्हणलं आपण इथे n. तर 1/2n इज इक्वल टू -1/8. आता ह्या फ्रॅक्शन घालवण्यासाठी हे फ्रॅक्शन मध्ये आहे हे घालवण्यासाठी काय करतो मी मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 8 करतोय. मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 8 ने मल्टिप्लाय करतो तर काय होणार 8 ने मल्टिप्लाय केलं तर 8 इंटू बघा 1/2m मायनस 8 इंटू 1/2n इज इक्वल टू -1/8 इंटू 8. बघा 2 1 जा 2 4 जा 2 1 जा 2 4 जा 8 1 जा 8. काय उरतो आपल्याकडे 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. हा इक्वेशन 3 होता. हा इक्वेशन काय झाला 4. आता इथे काय दिसतो आपल्याला हा 4n आणि तो 4n गेट कॅन्सल होऊ शकतो. तर मी काय करतो ऍडिंग करतोय. ऍडिंग इक्वेशन नंबर 3 and इक्वेशन नंबर 4 ऍड करूया बघा 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 आणि हा इक्वेशन आहे 4m मायनस 4n इज इक्वल टू -1. चला ऍड करतोय यांना. ऍड केल्याने साइन चेंज होणार नाही बट हे काय होणार 4n आणि -4n गेट कॅन्सल. किती उरतात आपल्याकडे हे 8m इज इक्वल टू 3 मायनस 1 इज 2. तर m चा व्हॅल्यू किती भेटतो आपल्याला 2 डिवाइड बाय 8. सो 2 1 जा 2 4 जा चा व्हॅल्यू किती आला आपल्याकडे m इज इक्वल टू 1/4. हा m चा व्हॅल्यू आलेला आहे. हा m चा व्हॅल्यू काय करू आपण सबस्टिट्यूट करूया इक्वेशन नंबर 3 मध्ये. लिहितोय मी ते सबस्टिट्यूट m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 काय बघा आपल्याकडे 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. हा इक्वेशन नंबर 3 आहे. इथे m ची व्हॅल्यू मांडणी करतोय बघा m ची व्हॅल्यू काय 1/4. तर मी इथे m च्या ऐवजी काय लिहितो 1/4 इथे मांडणी करतोय. सो 4 1 जा 4 तर काय उरतं इथे इक्वेशन 1 प्लस 4n इज इक्वल टू 3. हा 1 ला शिफ्ट करूया राईट साईडला तर काय होणार 4n इज इक्वल टू 3 मायनस 1. तर आपल्याला n ची व्हॅल्यू काय भेटणार therefore n इज इक्वल टू 2
हा 4 डिवाइडला घेऊन येतो तर एनचा व्हॅल्यू किती झाला 2 1 जा अँड 2 2 जा 1/2. तर एनचा व्हॅल्यू आपल्याला भेटलेला आहे. आता इथे काय करूया आपण एमचा व्हॅल्यू आणि एनचा व्हॅल्यू काय करूया मांडणी करूया 1/3x + y मध्ये. तर आपल्याला काय माहित आहे नाव वी नो दॅट 1/3x + y इज इक्वल टू काय होतो m अँड 1/3x - y इज इक्वल टू काय होतो n. इथे m आणि n ची व्हॅल्यू आपण मांडणी करूया. चला मांडणी करूया. इथे 1/3x + y इज इक्वल टू m ची व्हॅल्यू काय आहे ते बघा 1/4 अँड 1/3x - y इज इक्वल टू n चा व्हॅल्यू किती आहे बघा 1/2. इथे मांडणी करतोय. चला यांना काय करूया क्रॉस मल्टिप्लाय करूया. 4 1 जा 4 इज इक्वल टू दिस होल टर्म मल्टिप्लाय विथ 1 काय भेटणार आपल्याला 3x + y. देअरफॉर याला सरळ लिहितोय मी आता. सो 3x + y इज इक्वल टू 4. याला इक्वेशन नंबर मी काय करतोय 5 देतोय. त्याच प्रकारे तिथे सुद्धा आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लाय करूया. 2 1 जा 2 इज इक्वल टू दिस होल टर्म मल्टिप्लाय विथ 1 काय होणार 3x - y आपल्याला भेटणार. याला परत सरळ लिहितोय मी तर काय होणार देअरफॉर 3x - y इज इक्वल टू 2. दिस इज अवर इक्वेशन नंबर 6. आता बघा इथे y चा कोएफिशियंट काय +1 आहे आणि इथे y चा कोएफिशियंट -1 आहे. म्हणून यांना काय करतो मी ऍड करतोय. ॲडिंग इक्वेशन नंबर 5 अँड इक्वेशन नंबर 6 दोघांना ऍड करूया बघा. 3x + y इज इक्वल टू 4 आणि 3x - y इज इक्वल टू 2. ऍड करतो. इथे आपण ऍड केल्याने साइन चेंज होणार नाही. इथे काय होणार बघा +y - y गेट कॅन्सल. 3x + 3x किती झाले 6x. 4 + 2 इज 6. देअरफॉर x चा व्हॅल्यू किती येणार 6 डिवाइड बाय 6. देअरफॉर x इज इक्वल टू 1. हा x चा व्हॅल्यू भेटला आपल्याला. ही व्हॅल्यू आपण काय करूया इथे मांडणी करूया इन इक्वेशन नंबर 5 मध्ये. सबस्टिट्यूट x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन नंबर 5 मध्ये मी मांडणी करतोय आणि y ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट करूया. काय आहे 3x + y इज इक्वल टू 4 हे आपलं इक्वेशन आहे. इथे मी x ची व्हॅल्यू मांडणी करतोय बघा. इथे x ला रफ करतोय आणि x ऐवजी काय ठेवतो मी 1 ठेवतोय x ची व्हॅल्यू. सो 3 1 जा काय झाले 3. y इज इक्वल टू 4 हा 3 तिकडे शिफ्ट करूया तर काय होणार -3. तर y चा व्हॅल्यू किती भेटला आपल्याला 1. तर आता आपल्याकडे x चा व्हॅल्यू आहे आणि y चा व्हॅल्यू आहे. तर काय आहे फायनल आन्सर काय लिहिणार देअरफॉर द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज XY. दोघांचे काय आले सोल्युशन 1,1. सो pause the video and note it down.